पटोलेंचं कालचं विधानसभेतील वर्तन हे असंवैधानिक होतं आणि पटोलेंच्या निलंबनावर अमोल मेटकरी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। लातूरची शेतकरी घटना तसंच दुबार पेरणीवरचीही त्यांनी प्रतिक्रिया दिली। आपण पाहतोय काल पटोलेंना गैरवर्तनासंदर्भात आणि राजदंडाला स्पर्श करण्यासंदर्भात निलंबित करण्यात आलं होतं। मात्र अमोल मेटकरी यांनी सुद्धा त्यांचं हे वर्तन असंवैधानिक आणि गैर असल्याचं त्यांनी सांगितलं। आम्ही एखाद्या वेळेस सभागृहात काही एखादा चुकीचा शब्द बोललो तर आम्हाला ज्येष्ठ नेते प्रथा परंपरा शिकवतात, आम्हाला त्याच्या बाबतीत उजळणी सांगतात, पण स्वतः मात्र तसे वागत नाहीत। त्यांनी पण स्वतःपासून सुरुवात करावी। प्रथा परंपरा आहे ती यशवंतराव चव्हाण साहेबांपासून अगदी पवार साहेबांपर्यंतची एक गरिमा या सभागृहाला आहे। पण एखाद्याचा बापच काढणं किंवा तो बाप आहे का असे शब्द त्यांनी वापरले, त्याच्यामुळे तेच आक्रमक होऊन सभापती त्यांनी पद भोगलेलं असताना म्हणजे विधानसभा अध्यक्ष तिथे जाऊन राजदंड उचलला म्हणून त्यांचं निलंबन झालं। शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून तुम्ही देखील आक्रमक व्हाल का? कारण की अजूनपर्यंत त्यात काही सांगण्याची गरजच नाही ना, सांगण्याची गरज नाही। आज काल 260चा प्रस्ताव सरकारकडून आलाय, तो 260चा प्रस्ताव प्रवीण दरेकर साहेबांनी दाखल केला, म्हणजे त्यावर भाष्य केलं। त्या 260चा प्रस्ताव हा सरकारच्या बाजूचा प्रस्ताव असतो। त्या प्रस्तावात शेतकऱ्याच्या बाजूचं, शेतकऱ्याच्या हिताचं जे काही असेल ते मांडणं आमचं नैतिक कर्तव्य आहे। आम्ही काय उपकार करतोय असं नाही। आता धाराशिव जिल्ह्यामधली घटना आता बघा तुम्ही, शेतकऱ्याला बैलासोबत जुंपलं, ही फार भयानक घटना आहे। आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात काम करणारी माणसं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत आज 3-4 विषय माझ्याकडे आहेत। माझ्या जिल्ह्यातला पण दुबार पेरणीच्या संकटाचा विषय आहे, तो विषय मी मांडणार। पक्ष प्रवेशामुळे जुने कार्यकर्ते कुठे नाराज होणार नाही? कारण की त्यांची पण एक आशा आहे, आकांक्षा आहे। ते नाराज कसलं काय नाराज? पक्ष विचारात घेऊनच, आता माझ्या जिल्ह्यातला काही पक्ष प्रवेश करायचा असेल तर मला विचारात घेऊनच पक्ष करतो, कारण मी तिथे आमदार आहे। नाराज असताना थोडंसं घरात 19-20 असतं, कोणी नाराज असलं तर त्याची नाराजी दूर केला जाईल, दुसरं काय। स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।